गुड मॉर्निंग एव्हरीवन. मायसेल्फ सोनाली अनंत हेब्राळे आणि मी तुम्हाला डिफरन्स इक्वेशन पार्ट 1 हा सब्जेक्ट शिकवणार आहे. सो डिफरन्स इक्वेशन हा आपला ऑप्शनल पेपर आहे आणि आजपासून आपण युनिट फर्स्टची सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट युनिट आहे डिफरन्स कॅल्क्युलस आणि ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतं आहे फर्स्ट युनिटचा सिलेबस आहे द डिफरन्स ऑपरेटर, generating function and the approximate summation. So our first unit is difference calculus and the first topic is difference operator. So before saying this, we must remember the differential operator. We all know that dy by dx we have used in the derivative, correct? This means that derivative of y with respect to x. Here we had limit over x tends to 0 and a function f of x plus h minus f of x upon h, correct? अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं एखाद्या फंक्शनचं, करेक्ट? आणि डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे फंक्शन जे असतं ते कंटिन्युअस लागतं. जर फंक्शन कंटिन्युअस नसेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, करेक्ट? जर एखादा फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकत नाही. त्याचसाठी इथे डिफरन्स ऑपरेटरचा आपण यूज करणार आहोत. सपोज एखादं फंक्शन दिलं आहे आपल्याला आणि ते आहे डिसकंटिन्युअस, त्याचा डिफरन्स कसा काढायचा त्यासाठी आपण डिफरन्स ऑपरेटरचा यूज करणार आहोत. तर डिफरन्स ऑपरेटरची डेफिनेशन आहे लेट y of t be a function of real or complex variable t. सो y of t हे फंक्शन घेतलं आपण एखादं रिअल और कॉम्प्लेक्स व्हेरिएबल टीचं. देन द डिफरन्स ऑपरेटर डेल्टा इज डिफाईन्ड बाय डेल्टा y of t इक्वल्स टू y of t प्लस 1 मायनस y of t. सो y of t प्लस 1 मायनस y of tचा आपण काढणार आहोत डिफरन्स, ठीक आहे? आणि डेल्टा y of t टीच्या जागी कुठलीही व्हॅल्यू आपण टाकू शकतो आणि y of t प्लस 1ची व्हॅल्यू काढायची आणि y of टीची व्हॅल्यू काढायची. या दोघांचा डिफरन्स आहे म्हणून याला म्हटलं जाईल डिफरन्स ऑपरेटर. आता सेम डिफरन्शियल ऑपरेटरच्या यूजमध्ये आपण पाहिलं की डिसकंटिन्युअस जर का फंक्शन असलं तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, ठीक आहे? पण इथे अशी कुठलीही कंडिशन नाही आहे. जर का डिसकंटिन्युअस फंक्शन दिलं राहील तरी आपण डिफरन्स काढू शकतो, कंटिन्युअस फंक्शन दिलं राहील तरी आपण डिफरन्स काढू शकतो. तर इथले कुठलीच लिमिट नाही आहे आणि कुठलीच कंडिशनसुद्धा नाही आहे. तर फार सिम्पल अशी गोष्ट आहे. डेल्टा वाय ऑफ टी इक्वल्स टू वाय ऑफ टी प्लस 1ची व्हॅल्यू काढायची आणि मायनस करायचं वाय ऑफ टीची व्हॅल्यू, ओके? सो इफ वाय ऑफ टी ऑर कन्सिडर टीच्या जागी आपण कुठली व्हॅल्यू टाकली, सपोज 1 2 3 4 कुठलीही व्हॅल्यू घ्या. वाय ऑफ टी equals to will be then if we consider 3 as t. So delta y3 will be equals to y of 3 plus 1 that is y of 4 minus y of t that is y of 3. Simply if we take t equals to 3 we will see that delta y of 3 will be equals to y of 4 minus y of 3. If we take t equals to 4, it will be delta y of 4 equals to y of 5 minus y of 4. तर टीच्या जागी आपण कुठलीही व्हॅल्यू ठेवली, सपोज टी इक्वल्स टू 1 2 3 4 अँड सो ऑन अप टू एन, काही ठेवा तुम्ही, आपल्याला सिम्पली व्हॅल्यूज मिळत राहतील. आणि याला आपण फॉरवर्ड डिफरन्ससुद्धा म्हणू शकतो. का? कारण की टी आहे आपल्याकडे, सपोज आपण 3 कन्सिडर केला होता टीच्या जागी आणि आपण त्याचा एक फॉरवर्ड टर्म म्हणजे 4 3 कन्सिडर केला तर त्याचा एक फॉरवर्ड टर्म घेतो आहे आपण टी प्लस 1साठी. 3 प्लस 1 दॅट इज 4. सो इथे एक फॉरवर्ड टर्म येईल आणि त्याच्यातनं आपण जी टर्म घेतली होती ती मायनस करतो. सो जी कोणती टर्म घ्याल, सपोज इथे 3 घेतला होता म्हणून 4 आला, 4 घेतला असता तर इथे 5 आला असता, असं घेतलं जातं आहे म्हणून याला आपण फॉरवर्ड डिफरन्ससुद्धा म्हणू शकतो.
आता बघा, जसं डिफरन्शियल ऑपरेटरमध्ये आपण लिमिट घेतली होती आणि लिमिट टाकून आपण फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायचो. पण इथे जर का आपण ह्यालाही लिमिट टाकली ना, तर ह्यालाही आपण डिफरन्शियल ऑपरेटरसारखा यूज करू शकतो. पण इथे लिमिट न टाकता आपल्याला डिफरन्स काढता येतो आहे. ओके. अँड नेक्स्ट वन इज इथे बघा, t+1 आणि y(t) हे जे दोन नंबर्स राहतील ना, t+1 आणि t, यांच्यातले डिफरन्स ऑलवेज काय राहील? 1 राहील. सपोज 3 घेतला होता तर इथे येईल 4 आणि 3. 4 आणि 3 मधला डिफरन्स राहील 1. इफ वी टूक 2 ॲज t, देन 3 आणि 2 आणि 3 मधलाही डिफरन्स काय राहील? 1. ओके. तर आता आपल्याला एक गोष्ट कळली की डिफरन्शियल ऑपरेटरसाठी आपल्याला फंक्शन हे कंटिन्युअस पाहिजे आणि डिफरन्स ऑपरेटरसाठी आपल्याला फंक्शन कंटिन्युअस डिसकंटिन्युअस काहीही दिलं तरी आपण त्याचा डिफरन्स काढू शकतो. तर डिफरन्शियल ऑपरेटर हा होता एक लिमिटिंग कन्सेप्ट आणि डिफरन्स ऑपरेटरमध्ये आपल्याला कुठलंही फंक्शन दिलं तरी आपण त्याचा डिफरन्स काढू शकतो. ठीक आहे. नाव most of the times we consider the domain of y to be a set of consecutive integers. तर most of the times आपण जो डोमेन कन्सिडर करतो yसाठी तो काय असतो? consecutive integers सेट असतो, such as the natural numbers, and sometimes a continuous set of t values such as interval 0 to infinity or the complex plane as a domain. तर कधी कधी कॉम्प्लेक्स प्लेनसुद्धा आपण डोमेन म्हणून कन्सिडर करतो. द स्टेप साईज ऑफ द वन युनिट इज नॉट नेसेसरी. आता आपण इथे पाहिलं ना की t+1 घेतला आहे आपण, तर ही काय झाली? स्टेप साईज झाली. तर स्टेप साईज जी आहे ती फक्त युनिट 1च असला पाहिजे अशी नेसेसरी कंडिशन आपल्याकडे नाही आहे. ओके. सो दिस 1 कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी h, इट कॅन बी y, इट कॅन बी anything. It is not necessary that it should be one unit only. So consider a difference operation with a step size h which is greater than 0. Okay. So एक consider केला आपण h which is greater than 0, z of s plus h minus z of s. इथे हा जो h घेतला आहे आपण 1च्या जागी कन्सिडर केला आहे, म्हणजे 1च असला पाहिजे असं नाही, आपण कुठलाही घेऊ शकतो. Then let y of t equals to z of th. Okay, y of t is z of th. Then this value will be equals to, that is z of s plus h minus z of s equals to z of th plus h. Why? आपण व्हॅल्यू घेतली ना, y of t equals to z of th. Correct. So z of s plus h minus z of s equals to z of th plus h minus z of th. Okay. Therefore, it is equals to z ची value equals to y. Therefore, y of t plus 1 minus y of t, and that is equals to what? Delta y of t. आताच आपण डेफिनेशन पाहिली होती ना की डेल्टा y of t equals to y of t plus 1 minus y of t, या दोघांचा डिफरन्स तेच आपल्याला भेटलं. Therefore, sometimes we need to apply the difference operator to a function of 2 or more variables. आता इथे आपण एकाच व्हेरिएबलसाठी केलं. असेच आपल्याकडे आणखीन जर का गरज पडली तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएबलसुद्धा असू शकतात. In this case, a subscript will be used to indicate which variable is to be shifted by 1 unit. सपोज इथे t आहे, t सोबत आणखी कुठला, सपोज घेतला आपण q. दोनपैकी कुठल्या व्हेरिएबलला आपल्याला डिफरन्स अप्लाय करायचे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यासाठी इथे काय म्हणलं आहे? इन दिस केस अ सबस्क्रिप्ट विल बी यूज्ड. तिथे सबस्क्रिप्टचा यूज केला जाईल. सपोज एक्झाम्पल दिलेलं आहे, डेल्टा सबस्क्रिप्ट आहे इथे t, डेल्टा अप्लाइंग ऑन t इंटू e टू द पॉवर n इक्वल्स टू t प्लस t+1 इंटू e टू द पॉवर n मायनस t इंटू e टू द पॉवर n. आता इथे काय दिलेलं आहे? सबस्क्रिप्ट आहे t, म्हणजे आपल्याला डेल्टा अप्लाय करायचा आहे t वरती, म्हणून आपण
टीसाठी डेल्टा यूज करू. सो टीवर जर का डेल्टा अप्लाय झाला तर त्याचा फॉरवर्ड आपण जो कन्सिडर केला होता किंवा डेल्टा अप्लाय झाल्यानंतर ती व्हॅल्यू कुठे चेंज होईल, टीचा t+1 आणि मायनस टी आणि ई टू द पॉवर एन आणि ई टू द पॉवर एन ॲज इट इज या दोन्ही टर्मसोबत तसंच राहील. देअरफॉर इट इज इक्वल्स टू t+1 इंटू ई टू द पॉवर एन मायनस टी इंटू ई टू द पॉवर एन इक्वल्स टू ई प्लस एन. हाव सॉल्व करून बघू शकता तुम्ही. देन अँड डेल्टा एन, आता इथे टी सबस्क्रिप्ट होता, इथे एन सबस्क्रिप्ट घेतला आहे, म्हणजे इथे टीवर न अप्लाय होता कशावर अप्लाय होईल, ई टू द पॉवर एनवर. देअरफॉर डेल्टा एन इक्वल्स टू टी इंटू ई टू द पॉवर एन इक्वल्स टू टी जसं तसं बाहेर, डेल्टा अप्लाय झाला ई टू द पॉवर एनवरती. देअरफॉर ई टू द पॉवर n+1 मायनस टी इंटू ई टू द पॉवर एन. ई टू द पॉवर n+1 झाला आणि ई टू द पॉवर एन मायनस. देअरफॉर इट इज इक्वल्स टू टी ॲज इट इज कॉमन ई टू द पॉवर एन इंटू ई मायनस 1. ओके. सो आतापर्यंत आपण एका ऑर्डरसाठी म्हणजे सिम्पलवाले डिफरन्सेस पाहिले. आता आपण बघूया हायर ऑर्डर डिफरन्सेस कसे डिफाईन होतात. ठीक आहे. सो हायर ऑर्डर डिफरन्सेस आर डिफाईन्ड बाय कंपोजिंग द डिफरन्स ऑपरेटर विथ इटसेल्फ. आतापर्यंत आपण वन्स ऑर्डरसाठी बघितलं, आता आपण पाहूया सेकंड ऑर्डरसाठी. सो डेल्टा स्क्वेअर वाय टी इज इक्वल्स टू, आता डेल्टा स्क्वेअर म्हटलं आहे म्हणून 2 टाइम्स डेल्टा येईल. सो डेल्टा वाय ऑफ टीवरती आपण जर का डेल्टा अप्लाय केला, इथे बघा डेल्टा वाय ऑफ टीवरती जर का डेल्टा अप्लाय केला, सो आपल्याला काय कशाची व्हॅल्यू मिळेल, डेल्टा स्क्वेअर वाय ऑफ टीची. डेल्टा विल बी अप्लाइड ऑन दिस ब्रॅकेट, सो इट विल बी लाईक डेल्टा स्क्वेअर वाय ऑफ टी. So by solving this, what we get, delta is outside, then delta y of t is y of t+1 minus y of t. हे डिफरन्सच्या डिफरन्स ऑपरेटरच्या डेफिनेशनवरनं काढू शकतो आपण. देन दिस डेल्टा विल बी अप्लाइंग ऑन दिस होल ब्रैकेट. सो व्हाट वी गेट, डेल्टा अगर y ऑफ t+1 पे अगर अप्लाई करें, सॉरी होल ब्रैकेट पे अगर अप्लाई कर ले, सो क्या मिल जाएगा, y ऑफ t+2 माइनस y ऑफ t+1, then minus of y of t+1 minus y of t. If we apply delta on y of t+1, we will get this term, and if we apply on y of t, we will get this term. Okay, then solving this, we get y of t+2 as it is minus y of t+1 minus y of t+1 minus minus plus y of t. Okay, equals to y of t+2, this will be minus 2y t+1 and y of t as it is. So delta square y of t will be equals to y of t+2 minus 2y of t+1 plus y of t. Same for delta cube. तो डेल्टा क्यूब म्हणजे डेल्टा अप्लाय होईल डेल्टा स्क्वेअर वाय ऑफ टी वरती. डेल्टा इंटू डेल्टा स्क्वेअर विल बी डेल्टा क्यूब. सो delta applying on delta square y of t will be equals to delta and delta square y of t ची value ही. So delta into y of t plus 2 minus 2y t plus 1 plus y of t. So if we apply delta on this, what we get, y of t plus 3 minus 2y t plus 2 plus y of t plus 1 minus of y of t plus 2 minus 2y of t plus 1 plus y of t, correct? Then equals to y of t plus 3 minus 3y of t plus 2. This minus 2y and this y of t plus 2. This will be combined to form minus 3y minus 3y t plus 2. Then this one and this one will be forming plus 3y t plus 1 and remaining is minus y of t. Okay, अभी ये हो गया क्यूब के लिए. देन व्हाट विल बी डेल्टा टू द पावर 4. इट विल बी डेल्टा टू द पावर 4y ऑफ t इक्वल्स टू y ऑफ t प्लस 4 माइनस 4y t प्लस 3 प्लस 6y t प्लस 2 minus 4y t plus 1 plus y of t. If you want, you can solve it like this. Next, if we
if we went up to the nth order difference, what will we get? So this is the general formula for nth order difference. What is it? Delta to the power n y of t equals to y of t plus n, y of t plus n minus ny t plus n minus 1 plus n into n minus 1 by 2 factorial y t plus n minus 2 plus and up to so on plus minus 1 to the power n y of t. इथे आपण कशाचा यूज केला आहे? बायनॉमियल एक्सपान्शनचा. ठीक आहे, टू द पॉवर एन आहे ना, तर ए प्लस बी टू द पॉवर एन याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सर्वांना. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इथे जनरल फॉर्म्युला बनवला आहे nth ऑर्डर डिफरन्ससाठी. आणि यालाच आपण कसं लिहू शकू? समेशन फ्रॉम के इक्वल्स टू 0 टू n मायनस 1 टू द पॉवर के एन सी के वाय टी प्लस एन मायनस के. ओके, दिस विल बी द जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, आणि याचाच यूज करून आपल्याला पुढे डिफरन्सेस काढायचे. याचा फॉर्म्युला बघून घ्याल एकदा, आणि ह्याचाच यूज करून आपण हे कशा प्रकारे काढलं जर तुम्हाला सॉल्व करून पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. नाव द नेक्स्ट पार्ट इज शिफ्ट ऑपरेटर. सो what is the shift operator? The shift operator E is defined by Ey of t equals to y of t plus 1. What is it? Is denoted by E, that is the shift operator. सो जिथे कुठे ई तुम्हाला दिसला तर काय काढायचं आपल्याला? शिफ्ट ऑपरेटर काढायचं. ठीक आहे, सो हाऊ ई इज डिफाईन्ड? ई ऑफ वाय ऑफ टी इज इक्वल्स टू वाय ऑफ टी प्लस 1. ई जर वाय ऑफ टीवरती अप्लाय होत असेल, म्हणजे जर का वाय ऑफ टीचा शिफ्ट ऑपरेटर काढायचं असेल तर काय लिहायला लागेल? वाय ऑफ टी प्लस 1. म्हणजे कुठलाही नंबर घ्या तुम्ही, सपोज आपण 1 2 3 कन्सिडर करून चालू, आणि ई ऑफ 2 काढायचं असेल तर ई ऑफ 2 काय निघेल? वाय ऑफ टी प्लस 1, दॅट इज 2 प्लस 1, दॅट इज इक्वल्स टू 3. सो ई ऑफ 2 विल बी इक्वल्स टू 3. ई ऑफ 3 विल बी इक्वल्स टू 4. सो एकने शिफ्ट होईल व्हॅल्यू. म्हणजे आता समजा ई ऑफ वाय ऑफ टी घेतला तर वाय ऑफ टीचा वाय ऑफ टी प्लस 1 झाला, 2चा 3 झाला, 3चा 4 होईल, 4चा 5. असंच कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सनी आपल्याला एकामागे एक शिफ्ट होत जाताना दिसतील टर्म्स. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ शिफ्ट ऑपरेटर. ओके, इफ आय डिनोट्स द आयडेंटिटी ऑपरेटर, दॅट इज आय ऑपरेटिंग ऑन वाय ऑफ टी विल बी गिविंग वाय ऑफ टी. आता आयडेंटिटी ऑपरेटर माहिती आहे, आयडेंटिटी ऑपरेटर म्हणजे जो कुठल्या फंक्शनवरती आयडेंटिटी अप्लाय होईल आपल्याला आन्सर तेच फंक्शन मिळेल किंवा तीच व्हॅल्यू मिळेल. ओके, सो आय जर का वाय ऑफ टीवरती ऑपरेट झाला तर तो वाय ऑफ टी गिव्ह करेल. देन डेल्टा इक्वल्स टू ई मायनस आय ऑर ई इक्वल्स टू डेल्टा प्लस आय. कसं आलं हे? डेल्टा ऑफ वाय ऑफ टी कन्सिडर केला, डेल्टा ऑफ वाय ऑफ टी इक्वल्स टू ई म्हणजे वाय ऑफ टी प्लस 1, सॉरी डेल्टा ऑफ वाय ऑफ टी आपण कन्सिडर केला आणि डेल्टा अप्लाय केल्यामुळे डेल्टा वाय ऑफ टीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? वाय ऑफ टी प्लस 1 मायनस वाय ऑफ टी. पण वाय ऑफ टी आपलं काय मिळत होता? ई ऑफ वाय ऑफ टी. सो ई ऑफ वाय ऑफ टी इक्वल्स टू वाय ऑफ टी प्लस 1 मायनस वाय ऑफ टी आपल्याला कधी मिळेल? जेव्हा आपण आयडेंटिटी अप्लाय करू वाय ऑफ टीवरती. देअरफॉर याच्या जागी आपण लिहिलं आय ऑफ वाय ऑफ टी. देअरफॉर ई आणि हा आय हे घेऊ आपण एका ब्रॅकेटमध्ये आणि वाय ऑफ टी घेऊ कॉमन. सो ई मायनस आय इंटू वाय ऑफ टी विल बी गिविंग डेल्टा वाय ऑफ टी इक्वल्स टू ई मायनस आय वाय ऑफ टी. सो वाय ऑफ टी विल बी कॅन्सल अँड वी गेट डेल्टा इक्वल्स टू ई मायनस आय. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला ही जी क्वांटिटी आहे ही मिळाली. ओके, आणि यालाच आपण असं लिहू शकतो, जर का ईची व्हॅल्यू काढायची असेल तर याला इकडे शिफ्ट करून ई इक्वल्स टू डेल्टा प्लस आय. नाव वी ऑल्सो हॅव डेल्टा टू द पॉवर एन वाय ऑफ टी इक्वल्स टू ई मायनस आय टू द पॉवर एन वाय ऑफ टी. आता डेल्टाची व्हॅल्यू माहिती आहे ई मायनस आय. सो डेल्टा टू द पॉवर एन विल बी इक्वल्स टू ई मायनस आय टू द पॉवर एन आणि वाय ऑफ टी. आणि ई मायनस आय टू द पॉवर एन आपण कसं लिहू शकतो?
summation from k equals to 0 to n nck minus I to the power k e to the power n minus k into y of t. That will be equals to summation from k equals to 0 to n nck minus 1 to the power k y t plus n minus k. ओके, सो आपल्याला फॉर्म्युला जो आहे दिलेला त्याला आपण कसं काढलं, ए प्लस बी टू द पॉवर एन, ए प्लस बी टू द पॉवर एन एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज केला. आणि आता इथे बघा फॉर्म्युला यूज केला आणि आपण आयडेंटिटी ऑपरेटर जर का के टाइम्स यूज करून नेलो तर मायनस आय टू द पॉवर 1 जर का आपण घेतलं तर काय येईल, मायनस आय टू द पॉवर 2 घेतलं काय येईल आय. सो कॉन्झिक्युटिव्ह आपल्याला अल्टरनेट साईन मिळत जातील, मायनस आय प्लस आय मायनस आय प्लस आय. आणि त्याच्यामुळे आपण मायनस आयच्या जागी काय लिहिलं, मायनस 1 टू द पॉवर के. देन ई टू द पॉवर एन मायनस के, दॅट इज शिफ्ट ऑपरेटर अप्लाय होत आहे वाय ऑफ टी वरती. किती वेळा अप्लाय होत आहे, एन मायनस के टाइम्स. इट इज अप्लाइंग ऑन वाय ऑफ टी एन मायनस k times. Therefore, shift operator will be giving y of t plus n minus k. Suppose इथे e of y of t असतं. शिफ्ट ऑपरेटर अप्लाय होत आहे वाय ऑफ टी वरती कितीदा, एकदा. म्हणून वाय ऑफ टी प्लस 1 विल बी द व्हॅल्यू, करेक्ट, वाय ऑफ टी प्लस 1. बट हिअर e is applying on y of t n minus k times. Therefore, it will be giving y of t plus n minus k. Okay, इतकं कळलं. Then e to the power e to the power n and y of t. So shift operator applying on y of t how many times, n times. So it will be giving I plus delta to the power n, that is e to the power n y of t. So it will be giving summation from k equals to 0 to n nck, same as the previous one, I to the power k delta n minus k y of t. Now delta will be applying on y of t n minus k times. So this is the value for e to the power n y of t. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण फॉर्म्युले और डिराइव्ड केले फॉर्म्युले म्हणूया. आता आपल्याला पाहायचं आहे फंडामेंटल प्रॉपर्टीज. ओके, सो फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ डेल्टा. सो थेरम आहे आपल्या इकडे. फर्स्ट वन आहे डेल्टा टू द पॉवर एम इंटू डेल्टा टू द पॉवर एन इंटू वाय ऑफ टी, दॅट इज इक्वल्स टू डेल्टा एम प्लस एन वाय ऑफ टी. डेरिव्हेटिव्हचे आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, फंडामेंटल सेम त्याच प्रकारे फॉर्म्युला आहेत पण थोडेफार कुठे कुठे चेंजेस आहेत. ओके, सो डेल्टा एम इंटू डेल्टा एन वाय ऑफ टी विल बी गिविंग डेल्टा एम प्लस 1 वाय ऑफ टी फॉर ऑल द पॉझिटिव्ह इंटीजर्स एम. ओके, सेकंड वन इज डेल्टा वाय ऑफ टी प्लस झेड ऑफ टी. समेशनवर ॲडिशनवर डेल्टा अप्लाय होतो आहे तर काय होईल, डेल्टा दोन्ही टर्म्सला डिवाइड होऊन जाईल. थर्ड वन इज डेल्टा सी इंटू वाय ऑफ टी. सो सी इज एनी कॉन्स्टंट. दोन टर्म्सच्या प्रोडक्टवरती जर डेल्टा अप्लाय झाला आणि एक त्यातली कॉन्स्टंट टर्म असली तर कॉन्स्टंट बाहेर निघते आणि डेल्टा फंक्शनवरती अप्लाय होतो. देन फोर्थ वन इज डेल्टा वाय ऑफ टी इंटू झेड ऑफ टी, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स अँड डेल्टा इज अप्लाइंग ऑन इट. सो प्रोडक्ट रूल होतं ना आपल्याला आधी डेरिव्हेटिव्हमध्ये, यू इंटू व्ही. सो काय होता तो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अँड सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो इथे थोडाफार चेंज आहे. तर काय दिलेलं आहे, फर्स्ट टर्म वाय ऑफ टी अँड डेल्टा ऑफ झेड ऑफ टी, इथपर्यंत ठीक आहे. देन प्लस ई ऑफ झेड ऑफ टी, दॅट इज शिफ्ट ऑफ झेड ऑफ टी. सेकंड ऑपरेटरवरती सेकंड फंक्शनवरती शिफ्ट ऑपरेटर लागलं आणि फर्स्ट फंक्शनवरती डेल्टा ऑपरेटर लागला. ओके, सो दिस इज द चेंज. ठीक आहे. देन ई आहे डेल्टा ऑफ वाय ऑफ टी अपॉन झेड ऑफ टी. सो इथे डिव्हिजन रूलसारखं होईल. देअरफॉर झेड ऑफ टी डेल्टा वाय ऑफ टी
मायनस वाय ऑफ टी डेल्टा झेड ऑफ टी. हे तर सेम आहे. डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येत होता, पण इथे डिनॉमिनेटर आणि त्याला शिफ्ट ऑपरेटर लागून आलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण ते प्रूफ कसे झालेत ते पाहूया. ठीक आहे, तर फर्स्ट वन इज ए डेल्टा टू द पॉवर एम इंटू डेल्टा टू द पॉवर एन वाय ऑफ टी दॅट इज इक्वल्स टू डेल्टा टू द पॉवर एम आणि डेल्टा टू द पॉवर एनला आपण कसं लिहिलं, ई मायनस आय टू द पॉवर एन वाय ऑफ टी दॅट इज डेल्टा टू द पॉवर एन इक्वल्स टू ई मायनस आय टू द पॉवर एन. ओके, आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं, डेल्टाच्या जागी परत ई मायनस आय पुट केला. सो ई मायनस आय टू द पॉवर एम अँड ई मायनस आय टू द पॉवर एन इंटू वाय ऑफ टी. आणि हे सेम आहेत म्हणून यांच्या इंडायसेसची ॲडिशन होईल. सो ई मायनस आय एम प्लस एन वाय ऑफ टी आणि ई मायनस आय म्हणजे डेल्टा. सो डेल्टा एम प्लस एन वाय ऑफ टी अँड दॅट इज वी हॅड टू प्रूव्ह. मिळालं आपल्याला डेल्टा एम प्लस एन वाय ऑफ टी. नाव द सेकंड वन, डेल्टा वाय ऑफ टी प्लस झेड ऑफ टी. सो या दोन टर्मवरती डेल्टा अप्लाय करायचा आहे. सो काय होईल, फर्स्ट टर्म नाही, आपण डेल्टा अप्लाय करतो आहे म्हणून डेल्टा जेव्हा आपण अप्लाय करतो, डेल्टा वाय ऑफ टी आपल्याकडे होता. सो डेल्टा वाय ऑफ टी विल बी इक्वल्स टू वाय ऑफ टी प्लस 1 मायनस वाय ऑफ टी. करेक्ट, सेम इथे तेच करायचं आहे. सो वाय ऑफ टी प्लस 1 प्लस झेड ऑफ टी प्लस 1 minus y of t plus z of t. Okay, then solving those brackets, y of t plus 1 plus z of t plus 1 minus y of t minus z of t. So y of t plus 1 आणि ही y of t ची टर्म त्याच्याजवळ आणली, z of t plus 1 z of t ची टर्म z जवळ आणली. So y of t plus 1 minus y of t will be equals to delta y of t and plus z of t plus 1 minus z of t will be equals to delta z of t. Okay, आणि आता पुढच्या ज्या 3 आपल्याला प्रॉपर्टी पाहायच्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथेच थांबूया.